हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय मिनी ब्लॉग. तर आज होता संडे, म्हणून आम्ही सर्वांनी मिळून प्लॅनिंग केलं की संडे आहे म्हणून कुठेतरी आपण बाहेर फिरायला जाऊया. म्हणून आम्ही जवळपासच लोकेशन सर्च करत होतो. तर आम्हाला भेटलं की वांद्रे या ठिकाणी खूप छान आहे आणि आम्हाला समजलं की तिथे वॉटरफॉल आहे. मग आम्ही त्याच लोकेशनला निघालो आणि जाता जाता आम्ही नाश्ता केला. आम्ही मिसळ खाल्ली, चाकणमध्येच मिसळ खाल्ली, कारण चाकणमधली मिसळ इथली जी आहे ती खूप फेमस आहे. आणि आम्हाला जे खायचं असतं ना तेच पिल्लूला पण खायचं असतं. पण मी तिला आधीच चारून आणलं होतं घरीच आणि तिच्यासाठी मी वेगळं खाऊ पण घेतलं होतं सेपरेट, कारण मी तिला बाहेरचं जास्त देत नाही. आणि फोनमध्ये तिला पोयम लावून दिली की पिल्लूचा डान्स चालू होतो. मग ते गाणं असू दे कोणतं किंवा पोयम असू दे, आम्हाला नाचायला फार आवडतं आणि तिचा डान्स चालू झाला. नाश्ता वगैरे झाल्यानंतर आम्ही निघालो गाडीमध्ये बसून. आणि ह्या माझ्या 2 छोट्या पुतण्यांना ना सनरूफमध्ये उभं राहायला फार आवडतं आणि त्यांना बघून पिल्लूची पण इच्छा झाली होती. तर तिला आम्ही वरती उभं केलं आणि ती घाबरली, कारण हवा जोरात येत होती चेहऱ्यावरती. आणि फायनली आम्ही पोहोचलो लोकेशनला. आणि इथे संडे असल्यामुळे ना गर्दी तर दिसतच असेल तुम्हाला, खूप अशी गर्दी होती. आणि पिल्लू बघा इथे पाण्यात खूप खेळत होती. सुरुवातीला ती थोडीशी घाबरली आणि नंतर ती खूप मस्त खेळत होती, बाहेर यायलाच तयार नव्हती. मस्तपैकी यांचे फोटो वगैरे घेतले, व्हिडिओज काढले आणि अचानक पाऊस चालू झाला आणि भुरभूर चालू झाली सुरुवातीला. आणि जोराचा पाऊस आल्यानंतर ना मग आम्ही तेथून निघालो आणि इकडे पिल्लूचे कपडे चेंज केले. आणि मी नाही भिजले जास्त, कारण मला भिजायचं नव्हतं. आणि इथे आम्ही यांना मॅगी बनवायला सांगितली होती ह्या मावशींना. आणि ह्या मावशींची जी शिगडी आहे ना ती कोळशाची शिगडी आहे, चारची. याच्यावरती तिला आम्ही छान शेकवलं, म्हणून पिल्लूची थंडी गायब झाली. मस्तपैकी पावसात मॅगी चहा एन्जॉय केला आणि मग आम्ही निघालो घरी. आणि जाताना ना पाऊस येत होता, म्हणून हे जे हा जो व्ह्यू आहे ना तो खूप सुंदर वाटत होता. सगळीकडे असं हिरवंगार पाहून आहे ना खूप छान आणि फ्रेश वाटत होतं. आणि पिल्लू पण खूप मस्त झोपली होती, कारण ती खेळून जाम दमली होती. छान अशी झोप झाल्यानंतर तिला जाग आली आणि सगळीकडे बघत होती आपण कुठे आहे. आपण पाण्यात होतो आणि आत्ता कुठे आलो आहे असं ती कन्फ्यूज होऊन बघत होती आमच्या चेहऱ्याकडे. तर चला ब्लॉग इथेच एंड करते, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.